आपण पाहता इथे निलेश तापकीर फाउंडेशन तर्फे ॲथलेटिक क्रीडा महोत्सव 2025 भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक 3चे इच्छुक उमेदवार निलेश तापकीर यांच्या मार्फत ही आज स्पर्धा इथे भरवलेली आहे। माझ्यासोबत निलेश तापकीर आहेत। सर, ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली? सर, आपण याच्यामध्ये प्रभाग क्रमांक 3 मधल्या जिल्हा परिषद आणि पुणे महानगरपालिकेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना बोलवलेलं आहे। त्याचं कारण असं आहे की महानगरपालिकेचं बरोबर माझं म्हणजे शाळेबरोबर माझं एक वेगळं नातं आहे। मी 19 नंबर शाळेमध्ये महानगरपालिकेच्या शिकलो आहे आणि तिथून इथपर्यंत मी प्रवास करत आहे। दुसरी त्याच्या मागची गोष्ट, माझी आई आज पण अंगणवाडी सेविका म्हणूनच काम करत आहे, हे त्याच्या मागचं कारण। म्हणजे तुम्ही स्वतः जिल्हा परिषद शाळेत शिकलात म्हणून जिल्हा परिषद आणि कॉर्पोरेशनच्या विद्यार्थी महानगरपालिकेच्या जे आहे विद्यार्थ्यांना तुम्ही आज संधी दिलेली आहे। खूपच स्तुत्य उपक्रम तुम्ही राबवलात। माझ्यासोबत आहेत संतोष लाला खांदवे। काय वाटतं या उपक्रमाबद्दल तुम्हाला? आमचा निलेश पक्षाशी एकनिष्ठ असणारा माणूस आणि नेहमीच पक्षासाठी छोटे मोठे प्रोग्राम, मग ते वोटिंग लिस्ट बनवण्यापासून, आधार कार्ड बनवण्यापासून, पॅन कार्ड बनवण्यापासून ते मतदारसंघातील लोकांची नावं लावण्यापर्यंत सगळे कार्यक्रम निलेश हा नेहमी करत असतो। यादीव काम करायचं म्हटलं तर निलेश काम करत असतो। आणि आज आपण पाहतोय की या ठिकाणी पुणे महापालिकेच्या शाळा असतील, जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, लहान मुलांना ज्यावेळेस आपल्या अंगामधले कलागुण ज्यावेळेस दाखवण्याची वेळ येते आणि ती दाखवावी लागते आणि ते दाखवण्याची संधी आज निलेशने या ठिकाणी निर्माण करून दिली। काय सांगता येत आहे, ह्यामध्ये एखादी पी.टी. उषा होईल, ह्यामधनंच एखादा सचिन तेंडुलकर होईल आणि ह्यामधनंच एखादा आज आपण पाहिलात की सनी फुलमाळी, आपणही त्याची मुलाखत घेतलीत, ह्यामधनं एखादा सनी फुलमाळी होऊ शकतो। म्हणून निलेश अतिशय चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम आणि जनतेला जे आवश्यक आहेत, लोकोपयोगी म्हणतो ना आपण, असे प्रोग्राम निलेश नेहमीच राबवत असतो। माझ्यासोबत आहेत मुक्ताताई जगताप, माजी नगरसेविका। ताई, मोबाईलच्या युगामध्ये खेळ जो आहे म्हणजे मैदानी खेळ हे लोप पावत चाललेला आहे आणि त्याच धर्तीवर आज निलेश तापकीरांनी जे काही जिल्हा परिषद शाळा असतील किंवा मनपाच्या जे शाळा असतील त्या विद्यार्थ्यांना ही संधी दिली आहे। आज काय बोलाल त्याबद्दल? खूप छान निलेश भाऊ तापकीरनी हा उपक्रम घेतलेला आहे मुलांसाठी। कारण की कोविडच्या काळामध्ये मी पण शाळांसाठी काम केले, कारण की मुलांची जी परिस्थिती होती कोविडमध्ये, ते मुलं पूर्ण मोबाईलमध्ये गुंतलेले होते आणि मुलांना अशा प्रकारचा खेळ हवा आहे, मैदानी खेळ, म्हणून भाऊंनी खूप छान मुलांसाठी कारण की मैदानी खेळ म्हणजे बघा ना, त्यांची कितीतरी जीवनशैली ह्याच्यामध्ये हे होती आणि मुलांच्या जीवनात बदल होतो। खेळण्याच्या मागचं मुलांचं एकच उद्दिष्ट असतो की प्रत्येक कलागुणांना वाव निलेश भाऊ तापकीरनी दिलेला आहे। कारण की कोविडमध्ये आपण पाहिलेले आहेत, मुलं 24 तास मोबाईलमध्ये असायचे आणि असे खेळ जे मैदानी खेळ आहेत ते विसरलेले होते, जेणेकरून मोबाईलमध्ये ॲप कुठलाही डाउनलोड केले की ना गेम्स खेळायचे, त्या नावाने सांगायचे आम्ही अभ्यास करतोय। मी पाहिलेली आहे ते जवळनं आणि अशा खेळांची खूप गरज आहे मुलांना बाहेर काढण्यासाठी त्यामधनं। आणि भाऊ, खरंच तुम्ही खूप छान उपक्रम मुलांसाठी केलेले आहेत आणि त्यांनी म्हटले की 500 मुलांचं हे होतं, आज कमीत कमी 2500 मुलं, म्हणजे की आम्ही मुलांना पाहतो की तुम्ही शिक्षणात प्रत्येक ह्याच्यात पुढे या, पण ह्याच्यामध्ये मी आल्यानंतर पाहते की खूपच मुलं आहेत आणि पॅरेंट्सला पण ते मुलांना सपोर्ट करतात। ही खूप छान गोष्ट आहे, मोठी गोष्ट आहे आणि भाऊंचं मी खरंच मनापासून आभार मानते की आपण जिल्हा परिषदच्या शाळा असतील, मनपाच्या शाळा असतील, ह्या शाळांना तुम्ही वाव दिलेला आहे। कारण की जो शाळेचा विद्यार्थी एवढा पुढे येऊन काम करतो, तर निश्चितच ह्यामधल्या सगळ्या विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देते आणि आपण आपल्या कार्यामध्ये पुढे येऊन कोणी ना कोणी आपल्या देशासाठी काम करतो, त्याबद्दल मी त्यांना खूप खूप धन्यवाद मानते। धन्यवाद भाऊ। नक्कीच निलेशजी, आपण जो ही स्पर्धा घेऊन सर्वसामान्य घरातील मुलांना एक प्रकारची वेगळी संधी निर्माण करून दिलेली आहे, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या पुढच्या वाटचालीस आमच्या टाइम्स ऑफ पुणेकडून हार्दिक अशा शुभेच्छा। कॅमेरा पर्सन स्नेहा कुलकर्णीसह मी सतीश राठोड, ब्युरो चीफ, धन्यवाद। आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद।